हाय हॅलो नमस्कार सर्वांना. तर कसे आहात तुम्ही सर्व? आशा करते की तुम्ही सर्व मजेत असाल. तर आपल्या चॅनलमध्ये म्हणजेच दीदीज होम किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. तर आज आपण बनवणार आहोत कांद्याच्या पातीची भाजी. थंबनेल पाहून तर तुम्हाला कळालंच असेल. तर मी इथे ही कांद्याची पात एकदम कोवळी आणि लुसलुशीत अशी आणलेली आहे. तर मी इथे हिला स्वच्छ निवडून त्याच्यामध्ये जो कचरा वगैरे असतो तो आणि जी खराब कांद्याची पात असते तीसुद्धा मी त्याच्यामधली काढून एकदम निवडून अशी घेतलेली आहे. आणि परत 2 पाण्याने हिला स्वच्छ धुवून घेतलेली आहे. कट केल्यानंतर तर आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचंच आहे, पण सुरुवातीला धूळ वगैरे माती वगैरे असते, त्यामुळे मी इथे स्वच्छ 2 पाण्याने अगोदरच धुवून घेतलेली आहे. तर ही कांद्याची पात तुम्ही पाहू शकता एकदम कोवळी आणि लुसलुशीत आहे. त्याला छोटे छोटे कांदेसुद्धा होते, म्हणजेच जे तुम्ही पांढऱ्या प्रकारचं दिसतंय ते तुम्ही पाहू शकता. जे पांढरं आहे ना ते एकदम छोटे छोटे कोवळे त्याला कांदे होते. तर मी ते सुद्धा घेतलेले आहे, जेणेकरून भाजीची टेस्ट ही खूप छान लागते. नुसती पात कट करण्याऐवजी मी ते सुद्धा घेतलेले आहे कांदे, कोवळे कांदे. तर तुम्ही पाहू शकता मी इथे एकदम छोट्या छोट्या आकारामध्ये सुरुवातीला ते पांढरा भाग कट करून घेतलेला आहे आणि त्याचप्रमाणे मी पूर्ण कांद्याची पात इथे मी कट करून घेते, तुम्ही पाहू शकता. तर आपण जी कांद्याची पात करणार आहोत ती एकदम साध्या सोप्या आणि एकदम सिंपल पद्धतीने ही कांद्याच्या पातीची भाजी करणार आहोत. नंतर तुम्ही पुढे पाहालच. तर ही तुम्ही भाजी टिफिनला किंवा लहान मुलांनासुद्धा खायला देऊ शकता. याच्यामध्ये जास्त मसाले वगैरे आपण टाकणार नाही आहेत, कारण या कांद्याच्या पातीच्या भाजीला जास्त मसाले लागत पण नाहीत आणि जास्त मसाले टाकले तर ही भाजी छानसुद्धा लागत नाही. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. अशा प्रकारे तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल आणि शेवटपर्यंत पूर्ण पहा. तर आता इथे आपली कांद्याची पात पूर्णपणे बारीक चिरून घेतलेली आहे आपण बतईच्या साह्याने. तर आता आपल्याला एकदम मोठ्या ताटामध्ये ही कांद्याची पात घ्यायची आहे, जेणेकरून आपण एकदम मोकळ्या पाण्यामध्ये हिला धुवू शकतो. तर मी इथे एकदम आपलं जे भाकरीचं ताट असतं ना त्याच्यामध्ये मी कांद्याची पात चिरून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये 1 तांब्याभर पाणी घातलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. तर आता इकडे मी कढई गॅसवर ठेवलेली आहे. तुम्ही कढईच्या ऐवजी पातेलं वगैरे सुद्धा किंवा दुसरं भांडंसुद्धा वापरू शकता. तर मी इथे कढई घेतलेली आहे. कढई सुरुवातीला छान गरम करून घेतली. त्याच्यामध्ये तेल घातलं. तेल 3 ते 4 पळ्या घातलेला आहे, छोटी पळी. तेल घातल्यानंतर त्याच्यामध्ये जिरे घातले, अद्रक लसूण खोबऱ्याची पेस्ट घातली, नंतर हळद घातली आणि नंतर त्याच्यामध्ये आपल्याला लाल मिरची पावडर टाकायची आहे. तर इथे आपल्याला सुरुवातीला तेलामध्येच आपल्याला ही लाल मिरची पावडर टाकायची आहे, जेणेकरून भाजीची टेस्ट ही खूप छान लागते. नंतरसुद्धा घालू शकतो, पण काय होतं नंतर घातल्याने जेवढी तेलामध्ये घातल्याने टेस्ट लागते ना तेवढी नंतर घातल्याने टेस्ट येत नाही. तेलामध्ये छान परतली जाते मिरची पावडर, त्यामुळे तुम्ही इथे धना पावडरसुद्धा घालू शकता, पण मी नाही घातलेली, ऑप्शनल आहे. तर आता मी येथे लाल मिरची पावडर ते सगळं परतल्यानंतर त्याच्यामध्ये घालते मी आता कांद्याची पात. आणि कांद्याची पात घातल्यानंतर आपल्याला सुरुवातीला फुल गॅस करायचा आहे आणि फुल गॅसवरतीच आपल्याला 2 ते 3 मिनटासाठी आपल्याला ही कांद्याची पात परतून घ्यायची आहे आणि मसाल्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर मी ते छान असं मिक्स करून घेते, तुम्ही पाहू शकता. तर आता याच्यामध्ये आपल्याला घालायची आहे, मी घालते इथे हरभऱ्याची डाळ. हरभऱ्याच्या डाळीच्या ऐवजी तुम्ही मुगाची किंवा तुरीची सुद्धा घालू शकता, पण मी इथे हरभऱ्याची घालते. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणतीही डाळ घालू शकता किंवा मिक्स डाळीसुद्धा घालू शकता, त्याने पण खूप छान लागते आणि भाजी आपली एकदम ही हेल्दीसुद्धा होऊन जाते. तर छान असं मिक्स केलं. नंतर त्याच्यामध्ये चवीनुसार नमक घातलं. तर तुम्ही इथे पाहू शकता थोडंसं पाणी सुटलेलं आहे. कांद्याच्या पातीमध्ये ऑलरेडी पहिलंच पाणी असतं, त्यामुळे इथे पाणी सुटलेलं आहे. नमक घातल्याने सुद्धा आणखी पाणी सुटतं. परत आपल्याला 4 ते 5 मिनटासाठी ही पात कमी गॅसवरतीच परतून घ्यायची आहे. तर इथे मी आता घातलेला आहे शेंगदाण्याचा कूट. शेंगदाण्याचा कूट हा पातळ, ही भाजी मला पातळ करायची आहे, त्यामुळे मी इथे थोडासा छोटा करून घेतलेला आहे. शेंगदाण्याचा कूट म्हणजेच बारीक करून घेतलेला आहे. आणि याच्याऐवजी आपल्याला सुकी कांद्याच्या पातीची भाजी करायची असेल ना तर थोडासा ओबडधोबड शेंगदाण्याचा कूट घालायचा, जेणेकरून दाताखाली शेंगदाण्याचा कूट आल्यावर खूप छान लागतो. तर मी इथे पातळ भाजी करते, त्यामुळे मी इथे थोडासा बारीकच करून घेतलेला आहे. आणि नंतर त्याच्यामध्ये घातले मी आता पाणी. तर तुम्हाला हवं तेवढं पाणी घालू शकता. मी इथे 1 ग्लास पाणी घातलेलं आहे आणि छान असं मिक्स करून घेतलं. आणि परत आपल्याला काय करायचं आहे, पाणी टाकल्यानंतर फुल गॅस करायचा आणि सुरुवातीला 1 उकळी येऊ द्यायची. उकळी आल्यानंतर पुन्हा गॅस मिडियम करायचा आणि मिडियम गॅसवरती आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे.
तर तुम्ही पाहू शकता आपली ही भाजी पूर्णपणे शिजलेली नाही आहे. परत आपल्याला थोडीशी शिजून घ्यायची आहे ही भाजी. तर तुम्ही पाहू शकता मी ती शिजून घेतलेली आहे. तर अशा प्रकारे ही भाजी आपली एकदम तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता त्यातली. तर आजच्या कांद्याच्या भाजीची रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.